जालन्यात रिक्षातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीवर चाकूने वार करून लूट. तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. आंबड चौफुली ते मंठा बायपास मार्गावर घडली घटना. आज दिनांक 28 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात रिक्षातून प्रवास करण्यात आलेल्या एका व्यक्तीवर चाकूने वार करून त्यास लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जालना शहरातील आंबड चौफुली ते मंठा बायपास मार्गावर घडली. ॲडव्होकेट व्ही.जी. पाटील असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते जालना इथं कोर्टाचं काम आटपून आंबड चौफुलीपर्यंत पायी गेले होते. त्यानंतर औषधं घेण्यासाठी मंठा चौफुली इथं जाण्यासाठी त्यांनी रिक्षा पकडली. या रिक्षामध्ये चालकासह आणखी 4 जण असे एकूण 6 जण होते. प्रवासादरम्यान रिक्षा चालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर 4घांनी मिळून ॲडव्होकेट पाटील यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हातावर आणि छातीवर वार करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी त्यांची सुटकेस आणि रोख 6,000 रुपये तसेच मोबाईल हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. घटनेनंतर आरोपी रिक्षासह फरार झाले. संबंधित रिक्षा विना क्रमांकाची असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान जखमी अवस्थेत ॲडव्होकेट पाटील यांनी तात्काळ तालुका जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. ओके साहेब, ही घटना कशी घडली, काय कसा प्रकार तुमचा कसा संकट ओलावला? ॲक्च्युली कोर्टाचे कामकाज झाल्यानंतर त्यांनी आंबड चौफुलीपर्यंत ते पायी गेले आणि आंबड चौफुलीमध्ये ऑटोमध्ये बसल्यानंतर ते आंबड चौफुली ते त्यांना मंठा चौफुलीपर्यंत जायचं होतं गोळ्या औषधे घेण्यासाठी. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये एका ऑटो चालकामध्ये जवळपास 4 इसम बसलेले होते. एक स्वतः ऑटो चालक, अशा 5 जणांनी मिळून चाकूने डाव्या हातावरती आणि छातीवरती हल्ला केला. प्लस लाथाबुक्क्यांनी मारून सुटकेस आणि पैसे हिसकावून घेतले आणि मोबाईलही हिसकावून घेण्यात आला होता. नेमके किती पैसे होते बॅगीमध्ये? टोटल 6,000 रुपये होते. अच्छा अच्छा, कोण होते, काय समजलं का तुम्हाला? नाही, अज्ञात इसम होते, रिक्षा चालक होते. रिक्षा चालक होते जे याच्यात रिक्षा चालकाचा सहभाग आहे? चालक आणि जे तिथे बसलेले पॅसेंजर होते ना, त्यांचा सगळ्यांचा सहभाग होता. टोटल 5 जण होते. रिक्षाचा काही नंबर वगैरे काही भेटला का तुम्हाला? रिक्षाला नंबर लावलेला नव्हता, त्यांनी नंबर काढून टाकलेला होता रिक्षा. काय नाव असतं ओके साहेब आपलं? माझं नाव ॲडव्होकेट सागर पाटील. ज्यांचं हल्ला झाल्यानंतर नाव काय? ॲडव्होकेट व्ही.जी. पाटील. व्ही.जी. पाटील. तुमचं गाव कोणतं? परतूर.